महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक मनीष काळजे व सोलापूर जिल्हा शिवसेना शिंदे गट अध्यक्ष मनीष काळजे यांची जिल्हा नियोजन समितीवर निवड करण्यात आली। निवडीनंतरच्या पहिल्याच बैठकीत मनीष काळजे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मध्यमवर्गीयांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडली व मुख्यमंत्री शिंदे यांच्या निवडीचे सार्थक झाले असे वाटते। यावेळी मनीष काळजे यांनी या समस्यांचा पाठपुरावा करणार असल्याचेही म्हटले आहे। 4000 4500 पेक्षा जास्त आहे, परंतु एवढे लाभार्थी असताना त्यांना हे प्रकरण अनेक वर्षापासून प्रलंबित आहे। ते प्रकरण का प्रलंबित आहे याचं देखील उत्तर आपल्या अधिकाऱ्यांकडून मिळावं। आणि एक असा सामाजिक विषय असा आहे की सर्व आमदार महोदय आणि सगळ्यांकडून सोलापूर शहरामध्ये सर्वच महापुरुषांच्या जयंत्या उत्सव हे मोठ्या प्रमाणात साजरे होतात आणि त्यासाठी अनेक महापुरुषांच्या जयंत्या हे रात्री 12 वाजेपर्यंतच्या मिरवणुका असतात आणि दरवेळेस मुद्दा येतो, दरवेळेस पालकमंत्री महोदयांसमोर मुद्दा येतो आणि बाकीच्या अहिल्यादेवी होळकर असतील, महात्मा बसवेश्वर महाराज असतील, अण्णाभाऊ साठे जयंती असेल, या जयंतीला रात्री 10 पर्यंतचा असा दुजाभाव न करता सर्वांना एक सामाजिकतेचा भान ठेवून आपण जिल्हाधिकारी स्तरावरती, कारण पोलीस प्रशासन जिल्हाधिकाऱ्यांना सांगतं की ते कलेक्टरांच्या लेवलवरती आहे। सोलापूर शहरात विषय आहे, आता तुम्ही आरोग्य विषयावरती बैठक लावलेली आहे, त्याच्यामध्ये 2 मुद्दे घेणं गरजेचं आहे। बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना हा महाराष्ट्र राज्यात चालू झाला, मात्र सोलापूर जिल्हा शहरामध्ये 30 पेक्षा जास्त दवाखाने मंजूर असताना किती दवाखाने इथं केलेले आहेत ते अधिकाऱ्यांकडनं उत्तर मिळावून ते किती प्रमाणात चालू आहेत। आणि धर्मादाय दवाखान्यांना दर्शनी भागामध्ये ज्या आपल्या 10% बेड राखीव असतात, यामध्ये कोणत्याही दवाखान्यामध्ये माझा आरोप आहे की त्या दवाखान्यामध्ये राखीव बेड हे सांगितले जात नाहीत आणि तिथे दिले जात नाहीत। ह्या देखील त्या महत्त्वाच्या बैठकीत घ्यावा ही विनंती आहे।